लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात नंदिनी जीवासाठी वरण भात बनवते आणि आपल्या आईला सांगून ते जीवापर्यंत पोचवते. नंदिनीची आई ते वरण भात जीवासाठी घेऊन जाते. नंदिनीने पाठवलेलं वरण भात बघून जीवा खूपच खुश होतो आणि लगेच वरण भातामध्ये हात घालतो. वरण भात खूप गरम असतं. जीवाचा हात भाजतो. जीवा जोरानेच ओरडतो. नंदिनीची आई म्हणते, नंदिनीने सांगितलंच होतं भातामध्ये हात टाकू नका, हात भाजेल म्हणून. जीवा विचारत असतो, खरंच नंदिनी असं म्हणाली? शारदा हो असं म्हणते. पुढे नंदिनीची आई जीवाला स्वतःच्या हाताने जेवण भरवते आणि हे सगळं नंदिनी पडदा बाजूला करून बघत असते. सारखे काव्याचे भास होत असतात. काव्या तिने आणलेल्या बोक्याला आपल्या बाजूला झोपवते आणि म्हणत असते, तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या. रात्र झाल्यानंतर जीवा रिक्षामध्ये झोपतो आणि हे सगळं वरून नंदिनी बघत असते आणि या गोष्टीचा नंदिनीला खूप त्रास होत असतो. यावर नंदिनी म्हणत असते, या रिक्षात यांना नीट झोप लागणार आहे का? यांचा हट्ट यांनाच झेपणार नाहीये. पण तरी सुद्धा आडमुठेपणा करणं सोडणार नाही हा माणूस. नंदिनीला इकडे झोप येत नसते. जीवाला अवघडून झोपलेलं बघून नंदिनी सुद्धा सोफ्यावर अवघडून झोपलेली असते. वसू आत्या आणि रम्या जीवाच्या ब्लॉगवर जीवा आणि नंदिनीवरून घाणेरड्या कमेंट्स करत असतात. आत्या त्या कमेंट्समध्ये लिहिते, जीवा तू कितीही ब्लॉग कर पण 16 डिसेंबरला जी घाण झाली आहे ना ती कधीही पुसली जाणार नाही. आणि हॅशटॅग नंदिनी परत जा ना. पार्थला झोपल्यावर काव्या आणि जीवाने बोललेले सर्व शब्द आठवत असतात. त्यानंतर त्या दोघांचे फोटोसुद्धा पार्थला आठवत असतात. पार्थ लगेच उठ आणि आपला मोबाईल हातामध्ये घेतो. पार्थ जीवाचा व्हिडिओ बघत असतो आणि त्याखालील कमेंट वाचत असतो. कमेंट्स वाचल्यानंतर पार्थ विचार करतो, 16 डिसेंबरचे ते फोटो आलेत कुठून? विचार केल्यानंतर पार्थ ठरवतो, आता या गोष्टीचा शोध मी लावणारच. 16 डिसेंबरचं हे गुपित मी शोधूनच काढणार. आत्या आणि रम्या बोलत असतात. पार्थ तेथे येतो आणि त्या दोघींनाही जाब विचारतो, 16 डिसेंबरचे ते फोटो पेनड्राईव्हमध्ये तुम्हीच टाकले ना? या गोष्टीवर रम्या आणि आत्या म्हणत असतात, आम्ही कशाला करू हे सगळं? आत्या म्हणते, तू एवढा गंभीर आरोप करतोयस आमच्यावर, त्याचा तुझ्याजवळ काही पुरावा आहे का? पार्थ म्हणतो, खणायला गेलं तर खूप काही हाती येईल, पण त्याआधी तुम्हाला बोलायला एक चान्स देतोय असं समजा. पार्थ रम्याला म्हणतो, बोल ड्रीम गर्ल, सिनेमन कॉफीचा डीपी ठेवणारी ड्रीम गर्ल, मिस रम्या शितोळे. हे ऐकून रम्याला धक्का बसतो. पार्थला कळलेलं असतं, सोशल मीडियावरील घाणेरड्या कमेंट्स या आत्या आणि रम्याने केलेल्या आहेत. कारण पार्थने रम्याच्या लॅपटॉपवर सिनेमन कॉफीचा प्रोफाईल पाहिलेला असतो. त्यानंतर आत्या मान्य करते की हो त्या कमेंट्स आम्हीच केल्यात. यावर पार्थ म्हणतो, तुम्ही असं का केलं? आत्या म्हणते, मला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं रे आणि जीवाचा खूप राग आलाय आम्हाला, म्हणूनच केले आम्ही कमेंट्स. पार्थ जोरानेच म्हणतो, जीवा माझा भाऊ आहे. रम्या म्हणते, पण तो नालायक आहे, गुन्हेगार आहे तुझा. पार्थ म्हणतो, कोण कोणाचा गुन्हेगार आहे हे सर्वांना चांगलंच माहिती आहे आणि हो हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि तू आमच्यामध्ये पडू नकोस. पुढे पार्थ आत्याला म्हणतो, ज्यांनी कुऱ्हाडीने घाव घातलाय ना त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला येऊ नये. तुम्ही दोघी नेहमी काव्या आणि नंदिनीला खाली खेचत असता, त्यांना खूप त्रास देत असता. वसू आत्या, तू नंदिनीच्या बाबतीत जे काही केलंयस ना त्याला या जन्मात तरी माफी मिळणार नाहीये. 16 डिसेंबरला आम्ही एवढ्या आनंदात असताना त्याला गालबोट लावायची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांनाच होते. खात्री आहे मला हे सगळं तुम्हीच केलंय, कारण एवढं सगळं होऊनही तुम्ही काहीच बोलला नाहीत, ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. तेव्हाच मला कळायला हवं होतं. काव्या म्हणत असते, पार्थ देशमुख तयार राहा, ही काव्या 2.0 येते तुमची विकेट काढायला. नंदिनी पार्थला समजावत असते, त्याला ती पुढे जायला सांगत असते. यावर पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, या बाबतीत आपले विचार नाही जुळत. जीवा नंदिनीला म्हणतो, तुला इतका जर माझा राग येतो तर मग तू माझ्यासाठी वरण भात का पाठवलं होतंस?